नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालये आहेत. RTI कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्ती शिक्षण दिले जात आहे. त्यांना प्राथमिक, माध्यमिक शिक्षण देऊन समाजाचा पाया भक्कम करण्यासाठी सर्वत्र शाळा, महाविद्यालये काढून साक्षरतेचा प्रसार केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये, जेथे साक्षात श्री यमादेवीचे वास्तव्य आहे, असे श्री क्षेत्र मार्डी, ज्या गावाला अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर लाभलेला आहे. मार्डी या गावचे सरपंच माननीय श्री अविनाश मार्तंडे यांचे वडील आदरणीय कैलासवासी शेजाररावजी मार्तंडे यांनी शिक्षणाची गरज, त्याचे महत्त्व समजून घेऊन गावच्या विकासासाठी, समाजाच्या उद्धारासाठी शाळा स्थापन केली. सध्या त्या शाळेचे वटवृक्ष आपणास पाहावयास मिळते. खूप अडचणींना सामोरे जाऊन शिक्षणदानाचे कार्य हाती घेऊन समाजामध्ये त्यांनी शिक्षणाचा पाया रोवला. सध्या मार्डीमध्ये महात्मा फुले प्राथमिक शाळा, महात्मा फुले हायस्कूल तसेच महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय मध्ये हे ज्ञानदानाचे कार्य आज तळागाळात अविरतपणे चालू आहे. ही मार्डीमधील भव्य दिव्य शाळा आदरणीय कैलासवासी शेजाररावजी मार्तंडे यांच्या अथक प्रयत्नातून आज ही भव्य दिव्य प्रशाला, याचे वटवृक्ष आपणास पाहावयास मिळते. हा शाळेचा भव्य परिसर, महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडांगणाचा हा परिसर, तसेच शालेय वर्गखोल्या, स्टाफ रूम, ग्रंथालय आणि कार्यालय. त्याचप्रमाणे कार्यालयाच्या समोर असणारा हा स्टेज, या सर्व सी आकाराच्या शालेय इमारतीतून कैलासवासी श्रीधररावजी मार्तंडे यांच्या स्वप्नांची नक्कीच पूर्तता झालेली दिसून येते. माननीय अविनाश मार्तंडे यांनी त्यांच्या वडिलांचे स्वप्न सत्यात आणून ठेवले आहे. शिक्षणाच्या प्रसाराचे हे कार्य नक्कीच ते द्विगुणित करीत आहेत. प्रशालेच्या या भव्य परिसरात हा आहे सांस्कृतिक हॉल. या सांस्कृतिक हॉलमध्ये शाळेतील, कॉलेजमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे घेतले जातात. शाळेच्या या मागच्या परिसरात एक स्वयंपाक खोली आहे, म्हणजेच किचन. विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन, शासकीय आहार येथे बनवून दिला जातो. शाळेतील 5वी ते 8वीच्या या मुलामुलींना शासकीय योजनेचा येथे लाभ मिळतो. ही आहे या प्रशालेची प्रयोगशाळा. यामध्ये विद्यार्थी विज्ञान विषयातील विविध प्रयोग करून पाहतात. त्याचप्रमाणे आपल्याला शेजारच्या फलकावर HSC, SSC परीक्षेमधून, या प्रशालेमधून, महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवून आलेले या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आपणास पाहाव्यास मिळतात. ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच खूप परिश्रम घेऊन या प्रशालेमध्ये, या महाविद्यालयामध्ये सर्वप्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव येथे करण्यात येतो.
हे आहे ऑफिस, प्रशालेचे तसेच महाविद्यालयाचे कार्यालय. महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे सुपरवायझर आणि क्लार्क इथे असतात. शालेय कामकाजाची मीटिंग येथे पार पडली जाते. हा आहे प्रशालेचा तसेच महाविद्यालयाचा शिक्षक स्टाफ. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे सुपरवायझर, 12 शिक्षक आणि 11 शिक्षिका यांचा त्यानंतर एक ग्रंथपाल, एक क्लार्क आणि 5 शिपाई या प्रशालेमध्ये काम करतात. तब्बल एकूण 35 जण या प्रशालेमध्ये हे आहेत महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच मार्डी या गावचे सरपंच माननीय श्री अविनाश मार्तंडे सर. हे आहेत महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री सुभाष गावडे सर. हे आहेत महात्मा फुले हायस्कूलचे पर्यवेक्षक माननीय श्री मैत्री सर. महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज हे 2 टप्प्यामध्ये चालते. सकाळच्या सत्रात कॉलेज आणि दुपारच्या सत्रात शाळा असते. सुसज्ज अशी इमारत असून भिंतीवर वेगवेगळे सुविचार, भावगीत, राष्ट्रगीत, भारताचे संविधान, काही प्रसिद्ध नेत्यांचे फोटो आहेत. शाळेची वर्गाची एकंदर रंगरंगोटी खूप छान पद्धतीने पाहावयास मिळते. शाळेमध्ये प्रशस्त असे कार्यालय, स्टाफ रूम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा तसेच मोठ्या आकाराच्या वर्गखोल्या येथे आहेत. येथे मुलांना बसण्यास बेंचेस आहेत. विद्यार्थ्यांसाठी वाचनाची सवय असावी, आवड असावी यासाठी शाळेमध्ये सुसज्ज असं ग्रंथालय आहे. महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री सुभाष गावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत महाविद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्यांचा गेली 32 ते 33 वर्ष या प्रशालेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांनी 1 जून 2015 पासून या महात्मा फुले हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राचार्य याचा पदभार सांभाळत आहेत. एक शांत, प्रसन्न, समजूतदार, एक भारतार व्यक्तिमत्व असणारे एक आदर्श शिक्षकच आणि एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून ते सर्व जबाबदारी पार पाडत असतात. सन 2017-18च्या या कारकिर्दीत महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सुभाष गावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात तसेच प्रशालेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्याचाच काही आढावा पाहूया. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्वधर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्गन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू
पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळगुया गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान होऊ चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान. शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. अशा प्रकारे प्रशालेत विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. त्यासाठी प्रशालेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच पद्धतीनं शाळेमध्ये विविध चाचण्या, सत्र परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक तसेच शारीरिक क्षमतांचा देखील विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. प्रशालेच्या विकासासाठी दरवर्षी पालकांची मीटिंग घेतली जाते. वार्षिक कामकाजाची आखणी केली जाते आणि प्राचार्य तथा मुख्याध्यापक माननीय श्री गावडे सर यांच्या कारकिर्दीत या 3 वर्षाचा कालावधी अगदी हसत खेळत गेला. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक शैक्षणिक सामाजिक अडचणी आल्या, तरी त्यांनी आम्हा सर्वांना त्याबाबत मार्गदर्शन करून त्यातून मार्ग काढला. सर्वांना सामावून घेतले. शालेय वातावरण कसे प्रसन्न राहील, आनंदी राहील, खेळीमेळीचे राहील यावर खूप भर दिला. प्रत्येक वेळी आपले मोलाचे सहकार्य केले, मार्गदर्शन केले. अशा या प्रशालेची मी पण एक सदस्य असून मला या प्रशालेत नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजते. मी माझी शाळा महात्मा फुले हायस्कूल आणि सन 2017-18ची कारकीर्द थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे हे कार्य अविरतपणे उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशी देवाच्या चरणी, श्री यमाई देवीच्या चरणी प्रार्थना करून सर्वांचे धन्यवाद देते. धन्यवाद.